थंड राहील, ऊन सुद्धा तुम्हाला लागणार नाही. इतकं याला व्हॅल्यू आहे. मी भरपूर पावडर करून ठेवत असते दरवर्षी. मुद्दामून फुलं गोळा करते आणि पावडर लावते उन्हाळ्यात. त्यामुळे आपल्याला कोणतीही क्रीम लावण्याची अनेक स्क्रीम्स आहेत. आता यामध्ये ही पावडर मला आवडली कारण नैसर्गिक तयार केलेली आहे. मोठे लिंबाचा पाला आणि अजून काही आहे. त्याला वर्षभर तिचे पालकची पेस्ट आहे. पालकची पेस्ट आहे, अगदी चांगली आहे. पालक, टमाटर हे सुद्धा स्किन साठी अतिशय चांगलं असतं. याची पावडर तयार करून ठेवा. म्हणजे साबणचा जो यूज करतो, साबणचा यूज न करता या उठण्याचा जर यूज केला तर आपल्याला अतिशय शरीरासाठी अतिशय ते चांगलं आहे आणि प्रत्येकाने यूज केला पाहिजे. मन फ्रेश राहतं, शरीर फ्रेश राहतं आणि आपल्याला कामाची तरतरी पण राहते. खरोखर अतिशय सुंदर कल्पना आहे. आजकाल रंगाचा व्याख्याच बदललेली आहे, पण हीच रंग वापरल्या गेली पाहिजे. याचं पाणी आमच्या लहानपणी फुलं आणायचे, याचं चुलीवर खूप उकळायला ठेवायचे आणि या पाण्याने आंघोळ घालायचे. सगळे जीवजंतू आपल्या शरीरातले मरून जातात या फुलांच्या पण आपण आता रेडीमेड कलर आणतो आणि त्याला ते चुकीचं आहे. नैसर्गिक कलरचा वापर आजपासून आपण करायला पाहिजे. म्हणून होळीचा सण आपल्या पूर्वजांनी लावून दिलेला आहे की जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्याला होत नाही. पावसाची फुलं आलेली असतात उन्हाळ्यात आणि हे पाणी वापरायचं असतं. शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे. प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये जे जे नैसर्गिक आहे ते अतिशय चांगलं आहे. माहिती देताना कमीत कमी 1 तास लागेल कारण यांची माहिती आणि साबण सुद्धा याच्यापासून तयार होतं. त्या दिवशी आणलेला होता त्यांनी रॉ मटेरियल आता पांढरा फ्लॉक्स म्हणजे मेंढीपासून बकरीच्या दुधापासून ते तयार केलेलं असतं मॅडम. आणि त्याच्यात हे आपले पावडर टाकून लिंबाची आहे कोणती पावडर टाकून त्याच्यापासून साबण बनवा. ही साबण सहज आपण घरी बनवू शकतो आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आजकाल बाहेर रॅपिंग केलेले 400-400 रुपयाचे एक साबण येत आहे. वापरतो आपण पण त्याच्यामध्ये काही ढंग नसतं. घरी बनवलेलाच अतिशय उत्तम आहे. त्याचा वापर करा. आणि आज हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, आज मी मागच्या वर्षी केला होता. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला करा आणि विद्यार्थ्यांना जागृत करा. तुम्ही क्रीम पापड तळी काय तयार केलंय? हा, दीप्तेश अतिशय ऍक्टिव्ह विद्यार्थी बघा आर्टचा आणि सातत्याने मार्गदर्शन असतं आपल्या पुढे मॅडम यांचं. तर या विद्यार्थ्यांनी काय तयार केलेलं आहे बघूया. मी बेसन घेतले आणि त्यात पळसाच्या पानाचा रस टाकला आणि ते मिक्स केले. त्यानंतर कलर तयार झाला. मग आता हा असाच कलर वापरशील की पुढे काही प्रोसिजर आहे? असाच उन्हीत वाळू घालेल आणि ते मिक्सरमधून गळा तयार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेईल आणि त्याची पावडर तयार करेल. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तू काय तयार केलं आहेस? मी इथे कणिक घेतले आणि त्यात पळसाच्या पानाचा दूध टाकला आणि पिंक कलर तयार झाला. बरं, हा तू उद्या वापरणार आहेस? ओके, म्हणजे इको फ्रेंडली होळी खेळण्यासाठी या सगळ्या ठिकाणी सर्व विद्यार्थी सज्ज झालेले आहेत. ज्यूस आहे जे बीट तुम्ही खाता, या बीट पासून हा ज्यूस तयार केलेला आहे आणि याच्यापासून अतिशय सुंदर अशी लाल रंगाची निर्मिती होते. आता त्यानंतर आहे या ठिकाणी पालकाचा रस तुम्ही बघू शकता, हिरवा रंग, तसाच पिवळा रंग, पळसाच्या फुलांचा केशरी रंग या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि यांचा वापर करून सोबत कॉर्नफ्लावर, घरी असलेलं बेसन, कणिक याचा वापर करून आता आपल्याला हे मुलं रंग निर्मिती करून दाखवणार आहेत. मी ज्या सूचना देते त्या सूचनेनुसार या मुलांना ऍक्टिव्हिटी करायची आहे. तुमच्या समोर प्लेट्स ठेवलेले आहे बेटा, दिसत आहे? चला घ्या हाती एक एक प्लेट. ज्या